नमस्कार. SS कुकिंग चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मुगाचा हलवा. तर सोप्या पद्धतीने आपल्याला मुगाचा हलवा कसा करायचा आहे ते आपण आज रेसिपी बघणार आहोत. मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप मुगाची डाळ, 1 कप साजूक तूप, पाव कप खवा, 1 कप साखर, 1.5 कप दूध, 1 टीस्पून वेलदोड्याची पावडर आणि आवडीनुसार काजू बदामचे काप. 1 कप मुगाची डाळ बाउलमध्ये घेऊन ती स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून आपण ही 4 तास भिजत ठेवणार आहोत. 4 तास झाले आणि आता डाळ बघा किती छान फुलून आली. आता ही भिजलेली डाळ आपण निथळून घेऊया. आता ही डाळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया. ही वाटलेली मूग डाळ आपण आता ह्या भांड्यात काढून घेतलेली आहे आणि हे भांडं आपण आता कुकरमध्ये ठेवूयात. त्यामध्ये ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाव कप तूप घालणार आहे आणि हे पाव कप तूप घातल्यानंतर ही डाळ सगळी एकत्र करून घ्यायची. त्यामुळे काय होतं की तूप जे आहे ते सगळे त्या डाळीमध्ये मिक्स होतं. हे एकसारखं झालेलं आहे. आता आपण मध्यम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घेऊया. कुकर थंड झाल्यानंतर आपण ही डाळ बाहेर काढून घेऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया, म्हणजे ती छान मोकळी होते. मग अशी आपण जी शिजवून डाळ घेतली ती मिक्सरमध्ये वाटून घेतली. तर हे बघा आता ती परत वाटल्यामुळं इतकी छान रवाळ झाली, एकसारखी झाली नाही सुजाता? हो, जशी अगदी आपल्याला हवी आहे तशी ही झाली. आणि आता ही आपण पॅनमध्ये घेणार आहोत. त्याच्या फ्लोवरूनच कळतंय की ती किती छान मोकळी झाली. त्याच्या फ्लोवरूनच कळतंय की ती किती छान मोकळी झाली. आता 2 मिनिटं हे परतलेस ना? झाले 2 मिनिटं झाले. आता आपण हे जे काही तूप घेतलं होतं 1 कप, तर ते 1 कप तूप ह्याच्यामध्ये आपण घालूया आणि यातलंच पाव कप तूप आपण जेव्हा डाळ शिजवली त्याच्यामध्ये घातलं होतं. थोडासा आता त्याचा मस्त तुपाचा वास यायला लागलाय. नाहीतर मग या मुगाच्या हलव्याला खूप करायला वेळ लागतो, पण आपण ह्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आज करतोय, तर त्यामुळे हा छान मस्त लगेच ब्राऊन व्हायला लागेल. ह्याला तूप पण सुटायला लागलंय. हो, आणि वास पण किती छान यायला लागले ना ग. आणि कलर पण थोडा थोडा बदलायला लागलाय. आता 1-2 मिनिटात त्याचा छानच कलर बदलून होईल. वाव, मस्त. हा आता आपण 5 ते 6 मिनिटं छान भाजून घेतलाय. त्याला तूपही खूप छान सुटलंय आणि कलरही किती छान आलाय, गोल्डन ब्राऊन. आणि वास तर खूपच मस्त सुटलाय. आणि आपण मगाशी म्हटलं तसं ही झटपट होणारी रेसिपी, त्यामुळे अगदी 5-6 मिनिटातच इतका मस्त खमंग भाजला गेलाय तो. आणि त्याच्यामध्ये आता आपण मेजरमेंटचं जे काही 1.5 कप आपण दूध घेतलं होतं, तर ते दूध मात्र कोमट करून घालायचं. आणि जेव्हा ह्याच्यामध्ये आपण पॅनमध्ये हे दूध घालणार आहे तेव्हा गॅस मात्र बारीक करायचा, कारण दूध घातल्यामुळे ते फसफसण्याची शक्यता असते. तर आता आपण हळूहळू त्याच्यामध्ये मेजरमेंटप्रमाणे दूध घालूया. त्याचा वासही खूप छान येतोय आणि कलर तर खूप छान आलेलाच आहे त्याचा. आता सगळं हे आपण
एकसारखं करून घेऊया. आता आपण गॅस बारीक करूया. आणि मुगाचा हलवा म्हणलं की त्याला तूप हे तेवढं लागतंच. आत्ता जरी आपल्याला असं वाटत असलं की ह्याला तूप दिसतंय, तरीसुद्धा आपण जेव्हा हे झाकून त्याला वाफ आणणार आहे तेव्हा ते सगळं तूप त्याच्यामध्ये मुरणार आहे आणि तो मुगाचा हलवा एकदम लुसलुशीत आणि छान होणार आहे. आता हे आपण छान हलवून घेतलं, एकसारखं करून घेतलंय आणि ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया आणि साधारण 4 मिनिट ह्याला आपण वाफ देऊया. आता 4 मिनिटं झालीत आपली वाफ देऊन. आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया. आपली मेजरमेंटची साखर आहे 1 कप. ती आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. साखर आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. छान एकसारखं हलवून घेते. परत एक वाफ द्यायची. हे आता आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवूया. आता साखर थोडी मेल्ट झाली आहे. आता आपण ह्याच्यात खवा घालून घेऊयात. आता आपण ह्याच्यामध्ये खवा टाकून घेऊया. 1/2 कप खवा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूया. हे आपण तुपात भाजलेले नाही आहेत कारण आपलं भरपूर तूप याच्यामध्ये आहे, त्यामुळे न भाजता जरी तुम्ही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घातले तरीही चालतील. लगेचच आपण 1 टीस्पून वेलदोड्याची पावडर ह्याच्यामध्ये घालूया. आणि आपण नेहमीप्रमाणे शेवटी घालतोय कारण आपण काय आता करणार आहे, ह्याला 2 मिनिटं फक्त वाफ देणार आहे, त्यामुळे वेलदोड्याचा मस्त त्याला वास लागणार आहे. मस्त वास सुटलाय. तूप पण खूप छान सुटलंय आणि वाफ पण छान बसले. काय मस्त झालंय ना. मस्त दिसतंय. आता आपण त्याचं प्लेटिंग करूया. आज आपण मुगाच्या डाळीचा हलवा बघितला. तर ही रेसिपी आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमच्या SS कुकिंग्स चॅनेलला नक्की फॉलो करा.